आता आपण आलोय कोळकेवाडीमध्ये। तर हे समोर पहा जय भीम दिलेले आहे। इथे बहुजन समाजाची वाडी आहे, सुंदर अशी घरं आहेत, मस्त घरं बांधलेली आहेत। जाऊन तर मित्रांनो पाहायला येत आहे का? चला या मामा। चल बोल किती सुंदर अशी घरे आहेत मामा। हां तर मित्रांनो आता आपण चाललोय कोळकेवाडीमध्ये। ज्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं ना जय भीम दिलेले आहे, म्हणजे बहुजन समाजाची घरं आहेत ती, आणि सुंदर अशी घरं आहेत। खूप पूर्वी ते छोटी छोटी घरं होती, आता मोठमोठे बंगले पाहायला मिळते तुम्हाला। पाहता तुम्ही प्रत्यक्षात छोटी छोटी घरी आहेत, अजून काही छोटी छोटी घरं पण आहेत इथे। कौलारू घर मामा, कौलारू घरं, पूर्वीची कौलारू घरं आहेत, तशी एक कौलारू घरं आहेत इथे पण। हे पहा कौलारू घरे। मामा बंगला हाय, हा एक सुंदरसा बंगला आहे, पहा जबरदस्त बंगला। या बाजूला डाव्या साईडला पण घरं बंगले झालेले आहेत मोठमोठे, काही छोटी छोटी घरं पण आहे, पण बंगले भरपूरसे बंगले झालेले या ठिकाणी पाहायला मिळते तुम्हाला। हे पहा शाळेतली मुली, शाळेतल्या मुली ते अभ्यास करतायत बसून। सातारे में हो ऐशीच गल्ली थी ऊपर। मामा अभी बोलो चलो किती सुंदर अशी घर आहेत। हां सुंदर अशी घरी आहेत, सुंदर अशी घरं आहेत मित्रांनो। काही छोटी मोठी घरं आहेत, काही जुन्यापैकी कौलारू घरं सुद्धा अजून अस्तित्वात आहेत इथे, पण बरीचशी 75% घरं ही चांगले रो हाऊस बंगल्यासारखी आहेत। इटाचा जुना घर मातीचं, हे पहा विटांचं जुनं घर मातीचं कौलारू घर। ही आहे ते एक टाकी बांधलेली आहे, टाकीचं पाणी ह्या वाडीला पुरवलं जातं। ही पहा टाकी कुठं आहे मामा? ही इथे उजव्या साईडला वरती टाकी आहे, ह्या टाकीतलं पाणी ह्या वाडीला पुरवलं जातं। सुंदर अशी वाडी आहे, बाजूला डोंगर पण आहेत, पाहिलं मित्रांनो डोंगर।